वर्णनी. गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय. संजम दंसन लेता, भविया सम्मत सन्नी आहारे. गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय. उव ओ गोविय कमसो, विसंतु परुवणा भणिया. झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे. गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे. आणि अशुद्ध जीव या संसार अवस्थेमध्ये आम्हाला कुठे कुठे पाहायला मिळतो आणि त्याच्या आस तागायत पर्यंत कशा कशा परिस्थितीतून तो गुजरलेला आहे, कशा गती त्याला प्राप्त झालेल्या आहे, कशा प्रकारचा त्याला कशाय भाव राहिलेला आहे, या सर्वांचं वर्णन आपण बघतो आहे. आणि ही कथा आमची तुमची सर्वांची कथा आहे. कारण जोपर्यंत संसार परिभ्रमण आम्ही करतो आहे पंचपरावर्तन रूप, तोपर्यंत ह्या परिस्थिती आम्हाला भोगणं क्रमप्राप्त आहे. यातून आम्हाला सुटायचं असेल तर एकच मार्ग आमच्या जवळ आहे की आमच्या त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्म्याचं अवलंबन घेऊन आमच्या पर्यायीमध्ये शुद्धता व्यक्त करणं हा एकमेव उपाय आमच्या जवळ आहे. आणि त्याच दृष्टीने आमचा हा प्रयत्न देखील सुरू आहे. आम्ही कर्णानुयोगाचं अध्ययन करतो, हे देखील एकमेव याच हेतूने करतो. कारण आम्हाला म्हणतो शास्त्र स्तुतीमध्ये की कोटी ग्रंथ का सार, जो सुख चाहे भ्रांत को आत्म अनुभव करो प्रणाम. म्हणजे आम्हाला आत्मानुभव हवा आहे आणि आत्मानुभवासाठी आम्हाला द्रव्यानुयोगामध्ये प्रतिपादित केलेला शुद्ध आत्मा शब्दाच्या द्वारे तरी ज्ञात व्हायला पाहिजे. आणि तो ज्ञात आम्हाला जेव्हा होईल त्या वेळेला कर्णानुयोगानुसार आपोआपच आमच्या जीवनात मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा अनुदय होऊन सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. हे आमचं या ठिकाणी कर्णानुयोगाच्या अध्ययनाचा हेतू आहे. मनुष्य गतीचं वर्णन आम्ही बघतो आहे. आणि मनुष्य गतीमध्ये कशा कशा प्रकारे लेशा असतात हे आम्ही काल बघितलं. आणि म्लेंछ खंडामधील मनुष्यांना सम्यक दर्शन होऊ शकतं का, हा प्रश्न आमचा या ठिकाणी सुरू आहे. म्लेंछ खंडामध्ये देखील तिथलेही मनुष्य सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. कारण आम्हाला नियम हा माहिती आहे की चतुर्गतीमध्ये कुठेही तो जीव असेल आणि जर तो संधी पंचेंद्रिय असेल तर त्याला निश्चितपणे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. भलाई तो वरच्या गुणस्थानात जाणार नाही, परंतु सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी कोणताही अडथळा तिथे नाही. म्हणून म्लेंछ खंडातील मनुष्यांना देखील सम्यक दर्शनाची प्राप्ती करता येऊ शकते. दिग्विजय मध्ये आलेल्या चक्रवर्तींसोबत जे कटक सेना म्हणजे त्यांची सेना येते आणि त्यांच्यासोबत जे म्लेंछ राजा आर्यखंडामध्ये येतात, त्यांना इथे आल्यानंतर त्यांच्या मुलींचे जे विवाहादी संबंध चक्रवर्तीशी होतात तर त्यांना संयम धारण करण्यामध्ये देखील कोणताही विरोध नाही. अथवा दूसरा समाधान यह भी किया है कि चक्रवर्ती आदि को विवाही गई म्लेंछ कन्याओं के गर्भ से उत्पन्न हुई संतान मातृपक्ष की अपेक्षा यहाँ अकर्म भूमि पद से विवक्षा की गई है, क्योंकि अकर्म भूमि संतान को दीक्षा लेने की योग्यता का निषेध नहीं पाया जाता. ते देखील दीक्षा या ठिकाणी घेऊ शकतात, संयम धारण करू शकतात.
आणि अंतर्द्वीपांमध्ये राहणारे म्लेंछ त्यांना देखील सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. आणि ते अंतर्द्वीपज मनुष्य देखील मंद परिणामी असतात. जरी त्यांचं अशा प्रकारचं शरीर वेगळ्या आकाराचं असलं तरी देखील मंदता त्यांच्या परिणामांमध्ये असतात आणि म्हणून ते मेल्यानंतर सौधर्म ईशान स्वर्गामध्ये देव पर्याय धारण करतात. प्रश्न आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे, तो सम्यक्त्व मार्गणामध्ये त्याचं कोणकोणतं स्थान असू शकेल? 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्ष का बच्चा यदि पुरुष है तो उसके मिथ्यात्व क्षायोपक्षमिक एवं क्षायिक सम्यक्त्व हो सकता है. आता हे कथन सामान्य अपेक्षेने केलं. जर आज आम्ही पंचम इथे पंचम याच्यामध्ये आहे कालामध्ये आणि या पंचम कालामध्ये ज्याचा इथे जन्म होणार आहे या दुष्मा काळामध्ये तो नियमपूर्वक मिथ्यात्व घेऊनच या ठिकाणी जन्म घेणार आहे. हे कथन जे आहे हे चौथ्या काळाच्या अपेक्षेने आहे की चौथ्या काळामध्ये एखाद्या जीवाचा जर जन्म होईल आणि तो जर बालक पुरुषवेदी असेल तर त्याला पहिलंही गुणस्थान असू शकतं. कदाचित तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊनही चौथ्या काळात जन्म घेऊ शकतो आणि कदाचित क्षायिक सम्यक्त्व घेऊनही तो या ठिकाणी कर्मभूमीमध्ये जन्म घेऊ शकतो. पंचम आणि षष्टम काळामध्ये मात्र या ठिकाणी कुणीही जन्मतः सम्यक्त्व घेऊन आलेलं नाही हे निश्चित आहे. आता क्षायोपक्षमिक आणि क्षायिक सम्यक्त्वासाठी जसा क्षणिक राजाचा जीव हा येणार आहे पुढे उत्सर्पिणी काळामध्ये, तिसऱ्या काळामध्ये, आणि ते नियमपूर्वक त्या ठिकाणी द्रव्यवेद आणि पुरुषवेदी असतील आणि जन्मतः त्यांना क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती असेल. किंवा रावण किंवा कृष्ण यांचा जो जीव आहे हे जन्मतः क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन या ठिकाणी जन्माला येणार आहे चतुर्थ काळामध्ये. म्हणून चतुर्थ काळाच्या अपेक्षेने हे कथन लावायचं. पंचम काळ आणि षष्टम काळामध्ये जर इथे कथन घटित करायचं असेल तर तो पुरुषवेदी असो, स्त्रीवेदी असो, नपुंसकवेदी असो, इथे जो जन्म घेणार आहे तो जन्मतः निश्चितपणे मिथ्यात्व गुणस्थानच त्याचं असणार आहे. पण चतुर्थ काळाच्या अपेक्षेने पुढे सांगितलं की यदि वह स्त्री व नपुंसक है तो मात्र मिथ्यात्व ही होगा. किंवा पण तो चतुर्थ काळात जन्म घेणारा स्त्रीवेदी असेल किंवा नपुंसक वेद घेऊन जर तो जन्माला आला असेल तर मात्र तो नियमपूर्वक जन्मतः मिथ्या दृष्टीच असणार आहे. कारण आम्ही पाहिलेलं आहे की प्रथम नरकबिन षटभू ज्योतिष वान भवन षंढ आणि नारी. षंढ आणि नारी, षंढ म्हणजे नपुंसक आणि नारी म्हणजे स्त्रीवेदी, तसा तो जन्म घेत नाही. यदि वह बच्चा साधी मिथ्या दृष्टी है, जर तो आधीच्या भवामध्ये त्याला सम्यक दर्शन झालं असेल, तो साधी मिथ्या दृष्टी असेल तो उसके सम्यक मिथ्यात्व प्रकृति का उदय आने पर वह सम्यक मिथ्या दृष्टि तथा सम्यक प्रकृति का उदय आ जावे तो क्षायोपक्षम सम्यक दृष्टि बन जाता है. अपर्याप्तक अवस्थेत मात्र त्याला सम्यक मिथ्यात्वाचा उदय येणं शक्य नाही. या गुणस्थानात मरण संभवनीय नाही, म्हणून तिसऱ्या गुणस्थानाची अपेक्षा केवळ पर्याप्तक अवस्थेमध्ये घटित होते. समजा तोच मुलगा या ठिकाणी जन्म तर झाला आहे त्याचा, परंतु जन्म झाल्यानंतर त्याला कालांतराने सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर त्याचं तिसरं गुणस्थान होऊ शकतं. भलाई त्याच्यातून अंतर्मुहूर्तानंतर तो परत क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी बनेल. ऐसा प्रकारे क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टि बन सकता है, लेकिन उपशम सम्यक दृष्टि नहीं बन सकता. हे जे वाक्य आहे या वाक्यावर स्पष्टीकरण अपेक्षित आहे. जर त्याच्या सत्तेमध्ये सम्यक प्रकृती विद्यमान असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. हा नियम आहे की ज्या वेळेला व्यक्तीचा
वेदक प्रायोग्य काळ सुरू आहे. वेदक प्रायोग्य काळ याचा अर्थ त्याच्या सत्तेमध्ये अजूनपर्यंत सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व त्याच्या जीवनात आहे. म्हणजे तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करण्याचा अधिकारी बनू शकतो. आहे तर त्याचं मिथ्यात्व गुणस्थान, पण मिथ्यात्व गुणस्थान असताना सुद्धा त्याच्या सत्तेमध्ये ह्या तीन प्रकृती असतील, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, तर त्याला त्या वेळेला प्रथमोपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तसही प्रथमोपशम सम्यक्त्वाचा एकदा सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर अंतर जे आहे ते पल्ल्याच्या असंख्यात भाग प्रमाण आहे. त्याच्यामुळे ताबडतोब त्याला पल्ल्याचा असंख्यात भाग म्हणजे मोठा काळ आहे हा, आणि तेवढ्या काळात त्याला परत प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. याचं कारण असं की तो आता वेदक प्रायोग्य काळामध्ये आहे. जेव्हा तो वेदक प्रायोग्य काळामध्ये आहे तेव्हा त्याला तिथे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त होऊ शकतं, परंतु प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे वाक्य या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं आपण. क्योंकि उपशम सम्यक दर्शन की प्राप्ति के लिए कम से कम 8 वर्ष अंतर मुहूर्त की उम्र होना चाहिए. आणि तसाही जोपर्यंत तो 8 वर्षाचा बनत नाही मुलगा, तोपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याला होऊ शकतं साधी मिथ्या दृष्टी असेल तर. जन्मतः क्षायिक सम्यक्त्वधारी देखील तो असू शकतो, पण प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी मात्र त्याला 8 वर्ष अंतर्मुहूर्त एवढा वेटिंग पिरियड निश्चित मनुष्य गतीमध्ये आहेच आहे. इसी प्रकार सासाधन सम्यक दृष्टी भी नहीं बन सकता. त्याप्रमाणे तो सासाधन सम्यक दृष्टी देखील होऊ शकत नाही. याचं कारण परत तेच की सासाधन गुणस्थान हे कधी बनतं, सासाधन गुणस्थान हे कधी होत असतं. कारण सासाधन सम्यक्त्वासाठी हा नियम आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ कमीत कमी 1 समय किंवा 6 आवली शेष राहिला असताना जर अनंतानुबंधीचा उदय आला तर त्याला सासाधन सम्यक्त्व होतं. जर तो प्रथमोपशम सम्यक्त्वच प्राप्त करू शकत नाही 8 वर्षपर्यंत, तर त्याला प्रथमोपशमाचा हा जो काळ आहे हा शिल्लक राहिला आणि अनंतानुबंधीचा उदयाला हेही संभवनीय नाही, आणि म्हणून त्याला दुसरं गुणस्थान देखील होणार नाही. इसी प्रकार 8 वर्ष अंतर्मुहूर्त तक की आयु वाले कर्मभूमी या मनुष्यों को जानना चाहिए. म्हणून कर्मभूमी मध्ये सर्वत्र हा नियम आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी 8 वर्ष प्लस अंतर्मुहूर्त एवढा त्यांना वेळ हवाच असतो. विशेषता यह है कि इनके निवृत्त अपर्याप्त अवस्था में सासाधन सम्यक्त्व हो सकता है. या वाक्याचा अर्थ काय कळला? विशेषता यह है कि इनके निवृत्त अपर्याप्त अवस्था में सासाधन सम्यक्त्व हो सकता है. उत्तर अपेक्षित आहे. आधीच्या भावामध्ये औपशमिक सम्यक्त्व झालं असेल, तिथे मृत्यू झाला, त्याच्यानंतर मग तो दुसऱ्या म्हणजे इथे आला, तर तेव्हा त्याला हे सासाधन गुणस्थान होऊ शकते. होऊ शकते. म्हणजे त्याचा मृत्यू कुठे व्हावा लागतो? आधीच्या म्हणजे औपशमिक सम्यक्त्वामध्ये. औपशमिक सम्यक्त्वात नाही, सासाधन मध्ये. सासाधन मध्ये हा म्हणजे औपशमिक सुटलेला आहे आणि औपशमिक सम्यक्त्वापासून सुटला आणि सासाधन मध्येच त्याचा मृत्यू झाला तर मात्र तो मनुष्य पर्याय धारण करू शकतो, आणि त्यावेळेला त्या याच्यामध्ये त्याला सासाधन सम्यक्त्व असू शकतं. सासाधन सम्यक्त्वाचे ठोकताळे आहे, त्याचे 8 भाग करायचे आणि पहिल्या भागात समजा त्याचा मृत्यू झाला सासाधन गुणस्थानाच्या, आता एक समय सोडून द्या, एका समयाचे तर काही 8 भाग शक्य नाहीये,
पण 6 आवली काल सासादन गुणस्थानाला असताना समजा त्या जीवाचा मृत्यू झाला असेल तर त्याचे 8 विभाग करायचे. आणि या 8 विभागामध्ये पहिल्या विभागामध्ये जर त्याचा मरण झालं सासादन गुणस्थानामध्ये तर तो देवायुतच जातो. दुसऱ्या भागामध्ये जर मरण झालं तर तो मनुष्य पर्यायी मध्ये जातो. तिसऱ्या याच्यामध्ये झालं तो तो सौम्ही तिर्यंच बनतो. नंतरच्या याच्यात झाला तर चतुरेंद्रिय बनतो. पुढच्या भागात झाला तर 3 इंद्रिय मध्ये जातो, द्विनिंद्रिय आणि एकेंद्रिय जातीमध्ये देखील तो जाऊ शकतो. हे सगळे पर्याय सासादन गुणस्थानात त्याच्यासाठी खुले आहे. म्हणून सासादन गुणस्थान हे तिर्यंच गतीतील जीवांना, एकेंद्रिय जीवांना देखील निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत असू शकतं. बारीक आहे थोडस, पण थोडी लक्षात घ्या भूमिका. सासादन मध्ये मरण झालं तर तो जीव फक्त नरकात जात नाही, पण बाकीच्या सगळ्या पर्याय त्याच्यासाठी खुले आहे. आणि त्या सासादन गुणस्थानाचे जर आम्ही भाग पाडले तर त्या भागाप्रमाणे नंतरच्या भागात जर त्यांचं मरण झालं तर तो एकेंद्रिय, शेवटच्या याच्यात झालं तर एकेंद्रियामध्ये जातो 8व्या भागात. तर अशा तऱ्हेने त्याचा क्रम आम्हाला लावता येऊ शकतो. ही विशेषता लक्षात ठेवायची. आणि म्हणून हा जीव साधन मध्ये मेलेला आहे आणि तो निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्याची असेल तर मनुष्य झाला, म्हणून त्या अवस्थेत त्याला सासाधन सम्यक्त्व असू शकतं. म्हणून सासाधन सम्यक्त्व को लेकर जीव मनुष्य में और तीनों वेद वाले, कारण तिन्ही वेद, कारण बाकीच्या असंज्ञी जीवांपासून तर नपुंसक वेदच आहे, म्हणून तिन्ही वेद वालों में उत्पन्न हो सकते हैं. भोग भूमि की अपेक्षा 5 वर्ष का बालक किंवा बालिका शायिक सम्यक्त्व को छोड़कर शेष सभी स्थानों को प्राप्त कर सकता है. भोग भूमीच्या अपेक्षेने 5 वर्षाचा मुलगा असेल तर तो क्षायिक सम्यक्त्वाला सोडून, क्षायिक सम्यक्त्वाला का तर घेऊन जाईल तर क्षायिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो मुलगा, बालक, बालिका नाही. परंतु 5 वर्षाचा झाल्यानंतर भोग भूमीमध्ये त्याला क्षायिक सम्यक्त्व होऊ शकत नाही. या दृष्टीने त्याला तिथे राहणार नाही. क्योंकि जघन्य भोग भूमि में 49 दिन की उम्र होने पर प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करने की योग्यता आती है. सम्यक्त्व को लेकर जाने वाला पुरुष ही बनता है, इसीलिए 5 वर्ष के बालक में क्षायिक सम्यक्त्व भी हो सकता है. म्हणजे तो घेऊन जाणारा असेल तर, पण 5व्या वर्षी म्हटलं तर त्याला तिथे उत्पन्न होणार नाही. तो घेऊन जाणार असेल तर तुला असू शकेल. उत्तम भोगभूमीमध्ये सम्यक्त्व प्राप्तीची योग्यता ही 21 दिवसानंतर आहे आणि मध्यम भोगभूमीमध्ये 35 दिवसांनी सम्यक्त्व प्राप्तीची योग्यता बनू शकते. अशा रीतीने भोगभूमी संबंधी हे आपण सम्यक्त्व मार्गणा कशी घटित होते हे बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल या मार्गणेबद्दल तर विचारू शकता इथे. ठीक आहे, क्लिअर झालं असेल. आता लब्ध पर्याप्त सम्यक्त्वाची मनुष्य, हे म्हणजे 8 वर्ष सांगितले आहे, इथे 5 वर्षच सांगितलं. नाही नाही 5 वर्ष नाही. 5 वर्ष म्हणजे तो जन्मतः घेऊन गेला तर, तो जर जन्मतः म्हणजे इथे तो मेला त्याने मनुष्य, आता हा बालक कसा आहे 5 वर्षामध्ये ज्याला क्षायिक सम्यक्त्व सांगितलेला आहे, हा जीव या ठिकाणी कर्मभूमीज मध्ये चतुर्थ काळात जन्माला आलेला आहे आणि इथे त्याला क्षायिक सम्यक्त्व प्राप्त होण्याच्या पूर्वी मनुष्य आयुचा बंध झालेला आहे. नंतर त्यांनी क्षायिक सम्यक्त्व केलं. असाच जीव हा भोगभूमीमध्ये सम्यक्त्व घेऊन जातो आणि मग त्याला 5व्या वर्षी सम्यक्त्व राहू शकतं. या मग तर त्याला पहिल्याही वर्षी राहील ना. हो हो, जर तो जन्मतःच क्षायिक आहे मग त्याला. सम्यक्त्व घेऊन गेलेला आहे तर मग तो घेऊन जन्मतःच राहील. हो, जन्मतःच आहे त्याला. कारण तिथे तर सम्यक्त्व त्याला क्षायिक सम्यक्त्व कोणत्याही परिस्थितीत प्राप्त होऊ शकत नाही तिथे गेल्यानंतर.
तिथे दोनच चान्सेस आहे, एक तर कृतकृत्य वेदकवाला किंवा सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्व घेऊन जाईल तर. कृतकृत्य वेदकवाला इथे मरेल क्षायोक्षमिक सम्यक्त्वात आणि तिथे पूर्ती करेल, हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार, तो इथेच क्षायिक सम्यक्त्व करेल, त्याच्या योग्य आयुनुसार त्याचं मरण होईल आणि नंतर तो भोगभूमीच मनुष्य बनेल. दोनच पर्याय आहे बस. 5व्या वर्षीचं तिथे क्षायिक हे लागत नाही. पण काही क्षायिक सम्यक्त्व जर का झालं तर तो स्वर्गातच जातो म्हणतात ना. हो, स्वर्गात. परंतु कधी त्याला पूर्वी आयुबंध झाला नसेल तर, आणि त्याला पूर्वी आयुबंध झालेला आहे तर मात्र आयुबंध बदलत नाही, त्यामुळे क्षायिक सम्यक्त्व होऊ शकतं. पण जाताना मग तो भोगभूमीच मनुष्य बनतो, कर्मभूमीच मनुष्य बनत नाही परत. कारण इथे त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. लक्षात घ्या वाक्य, इथे त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि तो विदेह क्षेत्रात जन्म घेईल डायरेक्ट, असं संभवनीय नाही. हो, विदेह क्षेत्रात जातच नाही ना आपण. इथून जाऊ शकतात. जर मिथ्यात्व सहित एखाद्याचं मरण झालं तर विदेह क्षेत्रात जन्म होऊ शकतो, मनुष्यातून मनुष्य जीव बनू शकतो. सम्यक्त्व घेऊन जात नाही म्हणतात ना तिथं. हो ना, सम्यक्त्व घेऊन नाही जात ना, म्हणूनच सांगितलं की इथे समजा इथे त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे आणि तो जीव विदेह क्षेत्रात डायरेक्ट जाईल असं नाही होऊ शकत. अच्छा. हा, पण तो जाईल भोगभूमीमध्ये मात्र जाऊ शकतो, त्यांनी जर आधी आयुबंध मनुष्य पर्यायीचा केला असेल तर. आधी केला असेल तर तो आयुबंध बदलत नाही, म्हणून तो भोगभूमीच मनुष्य बनू शकतो. क्लिअर? आता प्रश्न पुढचा आहे, लब्ध पर्याप्तक मनुष्य संज्ञी असतात का? एका श्वासामध्ये त्यांचं 18व्या मरण म्हणजे 0.24 सेकंदामध्ये त्यांचं जन्म मरण होतं. आणि हे लब्ध पर्याप्तक मनुष्य संज्ञी असतात की असंज्ञी असतात? प्रश्न. संज्ञीच असतात. संज्ञीच असते. का असतात संज्ञी? कारण मनुष्य मध्ये संज्ञी नामकर्माचाच उदय असतो. मनुष्य गतीत सगळे संज्ञिक जीव असतात. सगळे संज्ञी जीवच असतात. सगळे संज्ञी असतात, त्यामुळे ते संज्ञीच असतात. परंतु संज्ञीमध्ये तर इथे असं लावायचं की ज्या वेळेला त्यांचा जन्म होतो, म्हणजे मनुष्य पर्याय त्यांची मनुष्य आयु मनुष्य गती सुरू होते, तेव्हाच त्यांना विशिष्ट क्षयोक्षम म्हणजे 5 इंद्रियांचा आणि 9 इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम घेऊन त्यांचा तिथे जन्म होतो. त्या अपेक्षेने त्यांना भावेंद्रिय भाव मन आहे, या अपेक्षेने त्या ठिकाणी संज्ञी पंचेंद्रियत्व घटित होतं. पण जर द्रव्यमन पूर्ण होतं तर द्रव्यमन पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मरण होतं. वचनबल पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मरण होतं. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचं मरण होतं. आणि या दृष्टीने त्यांच्या मनाचं वचनाचं कार्य संभवनीय नाही, तिथे दिसत नाही. इव्हन म्हणजे त्यांना श्वासोश्वास देखील सुरू होत नाही, त्याच्याच आधी त्यांचं मरण होत असतं. क्लिअर? लब्ध पर्याप्तकांच्या बद्दल. म्हणून लब्ध पर्याप्तक मनुष्य संज्ञीच असतात, कारण त्यांना संज्ञीपणा आहे, म्हणजे ते जीव असे मन सहितच असणार आहे. क्योंकि उनके भी 9 इंद्रियावरण कर्म के क्षयोक्षम रूप भाव मन तो पाया ही जाता है. त्यांनी जो क्षयोक्षम आहे त्यांच्याजवळ, हा क्षयोक्षम कसा आहे? मनानी होणाऱ्या ज्ञानाचा देखील त्यांना क्षयोक्षम आहे. 9 इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम तिथे विद्यमान आहे, म्हणून भाव मन आहे त्या ठिकाणी. इसीलिए उन्हें संज्ञी कहा गया.
लेकिन द्रव्यमन के अभाव में द्रव्यमनाची पूर्ती होत नाही. सुरुवात साही पर्याप्तींना त्यांनी केलेली आहे. मनोवर्गणा देखील ओढलेली आहे. ज्या समयी त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केली त्या समयात त्यांनी आपल्या शरीरासाठी पूर्ण होण्याची जी काही आवश्यक सामग्री आहे ही देखील ओढलेली आहे. त्याच्यात वचन वर्गणा म्हणजे भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा देखील त्यांनी ग्रहण केलेल्या आहे. परंतु त्याची पूर्ती मात्र होत नाही. म्हणजे द्रव्यमनाची संरचना तिथे होत नाही आणि म्हणून मन संबंधी कार्य करण्यामध्ये ते समर्थ नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी द्रव्यमनाचं भावमनाचं कार्य सुरू होत नाही. लब्ध पर्याप्तक मनुष्य कहाँ कहाँ पाए जाते हैं. प्रश्न, लब्ध पर्याप्तक जीव का बनतात. मनुष्य आता लब्ध पर्याप्तक का बनतात हाही प्रश्न यायला पाहिजे मनामध्ये. आम्हाला जर लब्ध पर्याप्तक अवस्था नको असेल तर आम्हाला त्या दृष्टीने देखील विचार करावा लागेल की लब्ध पर्याप्तक मनुष्य का बनतात बा, का बनत असतील. जो जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतो त्याचं पूर्वीच्या भवामध्ये देखील त्यांनी अनेक प्रकारे हिंसाचार केलेला असणार आहे. म्हणजे अनेक जीवांची, एकेंद्रियादी जीवांची, द्विनिंद्रिया जीवांची, मनुष्यादिकांची अशा तऱ्हेने हत्या त्यांनी वारंवार केलेली असणार आहे आणि म्हणून असा जीव देखील लब्ध पर्याप्तक मनुष्य म्हणून जन्म घेतो. लब्ध पर्याप्तक मनुष्य कहाँ कहाँ पाए जाते हैं. लब्ध पर्याप्तक कर्मभूमी मधल्या स्त्रियांच्या काखेत योनिस्थानात आणि स्तनांच्या मुलामध्ये, तसंच चक्रवर्तीची जी पट्टराणी असते ती सोडून बाकी स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या मूत्र विष्ठा आदी अशुची स्थानांमध्ये लब्ध पर्याप्तक मनुष्य उत्पन्न होतात. किंवा कर्मभूमी मध्ये चक्रवर्ती बलभद्र आदि बड़े बड़े राजाओं की सेना जहां मलमूत्र का क्षेपण करती है ऐसे स्थानों पर तथा वीर्य, नाक का मल, कफ, कान आदि किंवा दांतों का मल अत्यंत अपवित्र प्रदेश, इनमें तत्काल सम्मूर्छन जीवों की उत्पत्ति होती है. लब्ध पर्याप्तक मनुष्य इतने हैं कि यदि ये पर्याप्तक होकर कबूतर के बराबर भी अपना शरीर बना लो तो 3 लोक में नहीं समाएंगे. म्हणजे लब्ध पर्याप्तक जीवांची ही एवढी संख्या असते. तशी पर्याप्तक मनुष्यांची 29 अंक प्रमाण अशी संख्या सांगितलेली आहे. मनुष्यांची संख्या पर्याप्तक मनुष्यांची 29 अंक प्रमाण सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये लब्ध पर्याप्तक मनुष्य तर जास्ती, म्हणजे इतके मनुष्य ते त्या ठिकाणी आहे. त्याची ही संख्या असेल गोमटसर मध्ये कदाचित, पण ती माझ्या लक्षात नाही आहे. भोगभूमि तथा म्लेच्छ खंडों में लब्ध पर्याप्तक मनुष्य नहीं होते है. भोगभूमी मध्ये आणि म्लेच्छ खंडात लब्ध पर्याप्तक मनुष्य नाही. लब्ध पर्याप्तक मनुष्य का पल्य के असंख्यातवे भाग प्रमाण काल तक अंतर भी पडता है. म्हणजे पल्ल्याच्या असंख्यातव्या भागाप्रमाण एवढ्या काळामध्ये एक देखील लब्ध पर्याप्तक जीव होणार नाही असंही त्या ठिकाणी संभवू शकतं. पुढचा प्रश्न, क्या सभी मनुष्यों के 10 प्राण होते हैं. सगळ्यांना 10 प्राण आहेत का. मनुष्य गतीमध्ये सगळ्यांना 10 प्राण आहे का. सर्व पर्याप्तक जेव्हा मनुष्यांना आहेत 10 प्राण. 10 प्राण पर्याप्तक मनुष्यांना 10 प्राण आहे. अपर्याप्तक अवस्थेत मात्र एकूण किती प्राण राहतील. 7 प्राण. अपर्याप्तक अवस्थेत मात्र
7 प्राण लावावे लागतात आणि हे सगळं मनुष्यांना समान आहे. म्हणून नहीं पर्याप्त के चाहे वह गर्भ में स्थित हो, पर्याप्ति पूर्ण हो जाने पर 10 प्राण पाए जाते हैं. पर्याप्ती किती वेळात पूर्ण होते? साही पर्याप्ती किती वेळात पूर्ण होतात? अंतर्मुहूर्त अंतर्मुहूर्त अंतर्मुहूर्तात पूर्ण होतात. म्हणजे आम्हाला वाटतं गर्भात आल्यानंतर गर्भाची वाढ, तर गर्भात आल्यानंतर अंतर्मुहूर्तातच त्याच्या साही पर्याप्ती त्या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणजे त्याची विचार क्षमता देखील, बोलण्याचं सामर्थ्य देखील एक अंतर्मुहूर्तात त्याच्या जीवनात येत असतं. शब्द भाषा नाही बोलतील, पण जे काही वचन, अनुभय वचन म्हणा, अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी त्यांना ती शक्ती प्राप्त आहे. म्हणून 10 प्राण तिथेच त्यांचे पूर्ण होतात. चाहे कोई गूंगा भी हो तो उसके वचन बल होता है, क्योंकि उसके भी स्वर नाम कर्म का उदय पाया जाता है. पागल व्यक्ति के भी मनोबल प्राण होता है, क्योंकि उनके भी अनिंद्रियावरण कर्म का क्षयोक्षम पाया जाता है. लब्ध पर्याप्त मनुष्यों के 7 प्राण होते हैं, क्योंकि वे पर्याप्ति पूर्ण होने के पहले ही मरण को प्राप्त होते हैं. और निवृत्त अपर्याप्त मनुष्यों के 7 प्राण होते हैं, क्योंकि श्वासोश्वास आदि पर्याप्ति पूर्ण हुए बिना श्वासोश्वास आदि प्राण नहीं होते. परंतु यांचे नियमाने पूर्ण होणारच आहे. गर्भज जीव आहे हा, आणि गर्भज जीव हा नियमाने आपले पर्याप्ती पूर्ण करणारच आहे. गुंगे, पागल आदि व्यक्तियों के इंद्रियों की विकलता सही रचना नहीं होने के कारण वे अपना काम सही नहीं कर पाते. त्या ठिकाणी प्राण तर त्यांना सगळेच आहे, पण त्यांच्या द्रव्य इंद्रियामध्ये बिघाड आहे. द्रव्य इंद्रियामध्ये बिघाड असल्यामुळे त्यांना त्या इंद्रियाचं अनुकूल असं कार्य करता येत नाही. डोळ्यांनी दिसत नाही, तिथे प्राण तर आहे, पण प्राण असताना देखील द्रव्य इंद्रियामध्ये, म्हणजे चक्षु इंद्रियामध्ये बिघाड आहे, आणि म्हणून त्यांना दिसणार नाही. कानाने ऐकू येत नाही तर त्याचंही तसंच लावायचं. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. त्या द्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसावूनम. सर्वांना जय जिनेंद्र.